रस्त्यावर ट्रॅफिक जाम असतो तेव्हा आपण हॉर्न वाजवतो. पण कधी खिडकीतून बाहेर बघून विचार केलाय का? आपण त्याच गर्दीचा भाग आहोत, जिचा आपल्याला राग येतोय. आपण कपडे तेच घालतो जे ट्रेंडमध्ये आहेत. आपण घर तिथेच घेतो जिथे सोसायटी चांगली आहे. आणि आपण गुंतवणूक तिथेच करतो जिथे सगळे करत आहेत. जर आपण तेच करतोय जे सगळे करत आहेत, तर आपल्याला तेच मिळेल जे सगळ्यांना मिळतंय. आणि सत्य हे आहे की सगळ्यांना फक्त स्ट्रगल मिळतोय. माणसाची सर्वात मोठी भीती कोणती असते? मृत्यू? नाही. माणसाची सर्वात मोठी भीती असते वेगळं दिसण्याची. द फिअर ऑफ बीइंग डिफरंट. लोक काय म्हणतील, या एका वाक्याने कित्येक स्वप्नांचा गळा घोटला आहे. आपल्याला स्वतःच्या बुद्धीपेक्षा शेजाऱ्यांच्या मतावर जास्त विश्वास असतो. जेव्हा एखादा मित्र म्हणतो, अरे शेअर मार्केट जुगार आहे, आपण आपली गुंतवणूक थांबवतो. जेव्हा नातेवाईक म्हणतात, घर घेणंच सुरक्षित आहे, आपण डोळे झाकून कर्जाच्या खड्ड्यात उडी मारतो. ही जी कळपाची मानसिकता, हर्ड मेंटॅलिटी आहे, ती आपल्याला विचार करू देत नाही. ती फक्त आपल्याला अनुकरण, कॉपी करायला लावते. आपल्याला वाटतं गर्दीत सुरक्षितता आहे. पण मित्रा, गर्दी कड्यावरून खाली पडत असेल तर? रिच डॅड पुअर डॅडमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी रॉबर्ट फ्रॉस्ट याची एक कविता उद्धृत केली आहे. द रोड नॉट टेकन. 2 रस्ते होते आणि मी तो रस्ता निवडला ज्यावरून कमी लोक गेले होते, आणि त्यानेच सारा फरक पडला. While reading this, I realized श्रीमंत लोक हे कॉन्ट्रारियन असतात. जेव्हा जग विकत असतं तेव्हा ते खरेदी करतात. जेव्हा जग खरेदीसाठी रांगेत असतं तेव्हा ते विकून मोकळे झालेले असतात. एक उदाहरण देतो. जेव्हा सुपरमार्केटमध्ये सेल लागतो तेव्हा आपण तिथे धाव घेतो, कारण वस्तू स्वस्त मिळत आहेत. पण जेव्हा शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेट मार्केट कोसळतं, मार्केट क्रॅश होतं, तेव्हा आपण पळून जातो. का? कारण आपण व्हॅल्यू बघत नाही. आपण फक्त गर्दीची भीती बघतो. लेखक म्हणतात, इफ यू डू व्हॉट एव्हरीवन एल्स डज, यू गेट व्हॉट एव्हरीवन एल्स गेट्स. गर्दीचा भाग बनण्याची किंमत म्हणजेच कॉस्ट खूप मोठी आहे. ती किंमत आहे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य. भीतीमुळे लोक सुरक्षित खेळतात, प्ले इट सेफ, आणि सुरक्षित खेळणारे लोक कधीच जिंकत नाहीत. ते फक्त हरत नाहीत. खरा नफा तिथे आहे जिथे गर्दी नाहीये. आरशात बघा, तुम्ही स्वतःचं आयुष्य जगताय की कोणा दुसऱ्याच्या स्क्रिप्टवर अभिनय करताय? एकटे चालण्यासाठी अफाट ताकद लागते, पण ती ताकदच तुम्हाला त्या शिखरावर घेऊन जाते जिथे गर्दी पोहोचू शकत नाही. गर्दीचा आवाज मोठा असतो, पण तुमच्या आतल्या आवाजापेक्षा तो मोठा नाही. स्वतःचे रस्ते स्वतः बनवा, कारण ट्रॅफिक हायवेवर असतो, स्वतःच्या पायवाटेवर नाही.